नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, वारली चित्रकाराने फांद्यांच्या आकारातून काय घेतले? उत्तर, वारली चित्रकाराने फांद्यांच्या आकारातून रेषांची वळणे घेतली। दुसरा प्रश्न, गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला? उत्तर, गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग तसेच सोबतच्या मित्रांना विसरला। प्रश्न तिसरा, मुलाला आंघोळीला न जाता काय करायचे आहे? उत्तर, मुलाला आंघोळीला न जाता संशोधन करायचे आहे, शोध लावायचे आहेत, शास्त्रज्ञ व्हायचे आहे। चौथा प्रश्न, डॉक्टर कलाम यांना लहानपणी पुस्तके वाचण्यासाठी उत्तेजन कोणी दिले? उत्तर, डॉक्टर कलाम यांना लहानपणी पुस्तके वाचण्यासाठी STR मणिकम यांनी उत्तेजन दिले। पाचवा प्रश्न, साहेबांनी राजूला कोणते काम सांगितले होते? उत्तर, साहेबांनी राजूला पाण्याची बाटली आणायला सांगितले होते। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, नावे लिहा। 3 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, तमिळ वर्तमानपत्र दिनमणी। 2, निशिगंधाचे दुसरे नाव गुलछडी आणि 3, दानशूर झाड पारिजातक। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, कोण कोणास म्हणाले? 2 गुणांसाठी आहे। पहिले विधान, करू नको घाई म्हणे पोटभर खाय असे कवीची आई कवीला म्हणाली। दुसरे विधान, अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय असे कवी आईला म्हणाला। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील। प्रश्न पहिला, कवीच्या आजोबा पंजोबांनी गोपणी व चराटे वळल्यामुळे कोणती कामे करता आली? उत्तर, कवीच्या आजोबा पंजोबांनी गोपणी वळल्यामुळे शेतात पिकलेल्या धान्याची नित्य नेमाने राखण झाली, दाणे घरात आले, चराटे वळल्यामुळे रहाटाला बांधलेली मोठ चालवता आली आणि पाट भरभरून पिकांना पाणी मिळाले। दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशा कशातून दिसून येतो? उत्तर, महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा वारसा समृद्ध व उच्च दर्जाचा आहे। हा वारसा वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मातीच्या मूर्ती, पाषाण मूर्ती, धातुकाम, वाद्ये, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तूंमध्ये दिसून येतो। तिसरा प्रश्न, आईसाठी कवीला काय करावेसे वाटते? उत्तर, अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते। जी जन्मभर आपल्यासाठी झिजली त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात, तिला सुखी समाधानी जीवन द्यावे अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा। 2 गुणांसाठी आहे। 1, अनुभव शून्य, संगणकाच्या बाबतीत पूर्वीची पिढी अनुभव शून्य आहे। आणि दुसरा शब्द आहे सणवार, श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, समानार्थी शब्द लिहा। 2 गुणांसाठी, सुवास, सुगंध। दुसरे आहे सावध, त्याचा अर्थ होतो जागृत, सजग। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा। 2 गुणांसाठी आहे। आधार, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निराधार। दुसरे आहे उदय, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अस्त। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, वचन बदला। 2 गुणांसाठी आहे। बक्षीस, बक्षिसे। दुसरे आहे टिपण, टिप्पणी। प्रश्न तिसऱ्यातील ड प्रश्न,
विरामचिन्हांचे नावे लिहा 3 गुणांसाठी आहे। पहिले जे विरामचिन्ह आहे ते आहे प्रश्नचिन्ह, दुसरे आहे स्वल्पविराम आणि तिसरे आहे उद्गार चिन्ह। प्रश्न तिसऱ्यातील ई प्रश्न, पुढील शब्दात लपलेले शब्द शोधा 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला शब्द आहे एकजिन्सी, त्यात लपलेले शब्द आहे एक, जिन्सी, जण। दुसरा शब्द आहे हजारभर, त्यात लपलेले शब्द आहेत हर, हजार, भर, रजा, भजा। प्रश्न चौथ्यातील अ प्रश्न, गोर गरीब यांसारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा 2 गुणांसाठी। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे केर कचरा, कामधंदा, फसवा फसवी, कचरा कुंडी, ताटवाटी। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा 3 गुणांसाठी। पहिले वाक्य, जे दुसऱ्याला मदत करतात ते लोकप्रिय होतात, या वाक्यातील सर्वनाम आहे जे, ते। दुसरे वाक्य, तो यशवंतरावांचा मुलगा आहे, या वाक्यातील सर्वनाम आहे तो। तिसरे वाक्य, कोणी कोणाशी भांडू नये, या वाक्यातील सर्वनाम आहे कोणी कोणाशी। प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे 6 गुणांसाठी। 2 विषय दिलेले आहेत, एक आहे माझी आई आणि दुसरा आहे स्वातंत्र्य दिन। त्यापैकी आपण स्वातंत्र्य दिन या विषयावर आधारित निबंध अभ्यासू। स्वातंत्र्य दिन या विषयावर आधारित निबंध, दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो, कारण 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला। 100-125 वर्षांची गुलामगिरी दूर झाली। या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला, अनेक देशभक्त हुतात्मा झाले। प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता, म्हणून दरवर्षी 15 ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते। दरवर्षी 15 ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते। दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते। अनेक ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम साजरे केले जातात। लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात। मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे, ते आपण टिकवले पाहिजे, तरच देशाची प्रगती होईल। म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्य रक्षणाची प्रतिज्ञा घेतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।